एवढे अँटीबायोटिक वापरणे हे बाळाच्या सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या या सगळ्या दिवसांमध्ये विविध प्रकारचे आजार छोट्या मुलांमध्ये आणि मोठ्या व्यक्तींमध्ये देखील ते आपल्याला बघायला मिळत असतात। याच पार्श्वभूमीवर आज धन्वंतरी क्लिनिक बोरगाव बाजार या ठिकाणी मी डॉक्टर विवेक अधिकार व डॉक्टर सोनम अधिकार यांची मुलाखत त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे पावसाळ्यात घ्यावयाची काळजी। तर माझ्यासोबत आहे डॉक्टर विवेक अधिकार। डॉक्टर साहेब नमस्कार। इकडच्या साईडला मॅडम माझ्यासोबत आहे। नमस्कार मॅडम। डॉक्टर साहेब, पहिला भाग मला सांगा की ज्यावेळी आपण पावसाळा सुरू झाला किंवा पावसाळा सुरू होतो आजाराचं प्रमाण थोडं वाढत जातं, यामागचे काय कारण असू शकतात, काय सांगा? यामागचं मुख्यतः कारण असं आहे की पावसाळ्यात होणारा जो पाण्याचा बदल आहे त्यामुळं सर्वत्र दूषित पाणी होणे, त्यामध्ये गावाकडं विशेषतः लोक पाणी शुद्ध वापरत नाही, अशुद्ध पाण्यामध्ये माती असणे वगैरे, याच्यामुळे विविध आजार जे आहेत ते पावसाळ्यांच्या दिवसात वाढत असतात। म्हणजे थोडक्यात पाण्याच्या प्रादुर्भावामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला वाढताना त्या ठिकाणी दिसतात। मॅडम, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की आपण पाहतो अनेकदा पालक काय करतात, छोटे मुलं जर घरामध्ये असले, कुटुंबामध्ये मोठे व्यक्ती जरी असले तरी पालक डायरेक्ट मेडिकलला जातात। खोकला सर्दी असेल तर डायरेक्ट त्यांना सांगता की काहीतरी पेनकिलर वगैरे द्या बाबा, घरच्या घरी बरं होईल। हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणायचं तर हे योग्य नाही आहे, कारण की बऱ्याच पालकांना आजकाल बेसिक औषधं माहिती झाली, जसं पॅरासिटामॉल म्हणा किंवा खोकल्याचं औषध म्हणा कुठलंही, पण हे औषधं कशा प्रकारे द्यायचे, याचा डोसेस काय आहे हे पालकांना माहीत नसतं। बऱ्याच मुलांमध्ये आपण पाहतो रोग प्रतिकारक शक्ती कमी असते आणि बहुधा पावसाळ्यामध्ये किंवा कडक उन्हाळ्यामध्ये हे प्रमाण आपल्याला जास्त जाणवतं। काय नेमके प्रकार असतील किंवा काय पालकांनी केलं पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं की ज्यामुळं रोग प्रतिकारक शक्ती मुलांची आणि विविध नागरिकांची चांगली राहील? याचं मुख्य कारण असं की ग्रामीण भागामध्ये पौष्टिक आहाराकडे लक्ष दिलं जात नाही पालकांकडनं, बरोबर आहे। पौष्टिक आहारामध्ये पालेभाज्या वगैरे आणि त्यानंतर म्हणजे या सगळ्या गोष्टीचा समावेश त्यांच्या आहारामध्ये केला जात नाही। आजकाल जे आलेले प्रोसेस्ड फूड म्हणजे वडापाव वगैरे, फास्ट फूड, जे प्रोसेस्ड फूड असतं याचं प्रमाण मुलांमध्ये आजकाल जास्त बघायला मिळतंय। सकाळी शाळेत जाताना मुलांना बिस्किट, चहा खाऊ घालणे, यापेक्षा जर त्यांना पौष्टिक आहार नाश्त्यामध्ये व्यवस्थित काजू बदाम हे देऊन जर मुलांची काळजी घेण्यात आली तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते, यामुळे त्यांना बराचसा फायदा होईल। आणि जे सीझनल फळं आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये जे फळं असतात त्याचंही प्रमाण आजकाल मुलांमध्ये कमी बघायला भेटतं, की त्याचं कारण हे जे प्रोसेस फूड आल्यामुळं फळं मुलं घेत नाही, त्यामुळेही रोगप्रतिकार शक्ती कमी होते। आणि एक तिसरी गोष्ट म्हणजे स्क्रीन टाइम मुलांचा खूप वाढलेला आहे। स्क्रीन टाइम, जे मोबाईल बघणं, यामुळे जे मैदानी खेळ आहेत ते कमी झालेले, त्यामुळे मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यामध्ये कमतरता मला तरी जाणवून येते बऱ्याच ठिकाणी। म्हणजे थोडक्यात त्यांनी जर सात्विक आहार घेतला तर नक्कीच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला चांगल्या पद्धतीनं वाढलेली दिसते। पण हा सगळा भाग करत असताना पालक असू द्या किंवा आई मुलांना नेहमी ते सांगत असतात की तुम्ही चांगलं अन्न घ्या किंवा त्यांचा तो हेतू असतो चांगल्या प्रकारचं अन्न घ्या। पण आपल्याकडे जर आपण पाहिलं तर 3 प्रकारचे ऋतू सध्या आहे, पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा। तर स्पेसिफिक पावसाळा या ऋतूमध्ये आपण आहारामध्ये काय काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं? आहारामध्ये पावसाळ्यात आपण बेसिक कुक फूड घेऊ शकतो किंवा पालेभाज्या म्हणा त्यांचा समावेश करू शकतो। आणि बऱ्याच वेळा काय होतं, उन्हाळ्यामध्ये बऱ्याच भाज्या असतात ज्या गरम असतात, त्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये चालत नाही। पावसाळ्यामध्ये असं काही नाही, आपण कुठल्याही प्रकारच्या भाज्या फळं खाऊ शकतो, सीझनल फळं मेनली खाऊ शकतो, प्रोटीन रिच डाएट घेऊ शकतो, फायबर रिच डाएट घेऊ शकतो। आणि मोस्टली आपण आल्याचा वापर करू शकतो, हळदीचा वापर करू शकतो, जे मुलांसाठी इम्युनिटी बूस्टर म्हणून ठरतं। आणि आल्याचा ज्यूस केला मुलांना किंवा हळदीचं दूध दिलं पावसाळ्याच्या सीझनमध्ये, ते मुलांची इम्युनिटी वाढवतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं। त्यामुळे आपण अशा गोष्टी जेवणामध्ये मुलांच्या ॲड करू शकतो किंवा मोठी माणसं घेऊ शकतात। यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पावसापासून म्हणा किंवा पावसाळ्यात असणाऱ्या आजारांपासून म्हणा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते।
छान पद्धतीनं तुम्ही सांगितलं की पावसाळ्यामध्ये जरी आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तरी आपल्याला सात्विक आहारच त्या सात्विक ठिकाणी आहार गरजेचा आहे. डॉक्टर साहेब, दुसऱ्या भागाकडे येतो. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या यासारखे आजार मुलांचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक गाव पातळीवर, तुमच्याकडे बऱ्याच गावातले पेशंट येत असतात, बरोबर. मग प्रत्येक गाव पातळीवरती काय काळजी घेतली पाहिजे किंवा कुटुंबाने काय काळजी घेतली पाहिजे एकंदरीत जेव्हाही एखादा पेशंट तुमच्याकडे येतो त्यावेळी जर तो छोटा असला तर तुम्ही पटकन कुटुंबाला विचारता काल काय खाल्लं होतं त्यांनी किंवा काय तिथं प्रोसेस होतं, बरोबर आहे. मग त्या कुटुंबाने नेमकी काय काळजी घ्यावी जेणेकरून आजारच निर्माण होणार नाही, काय वाटतं? यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण मी म्हणेल की हे जे पाणी पावसाळा सुरू झाल्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला जे पाणी साचते, जे सांडपाणी म्हणतो आपण, किंवा तुम्ही घरात साठवून ठेवलेल्या भांड्यांमध्ये जे पाणी असतं, यामुळे डासांचा प्रादुर्भाव खूप होतो. यामुळे डेंग्यू सारख्या भीषण आजाराला रुग्ण बळी पडतात. याचं मुख्य कारण म्हणजे हेच आहे की पाण्यामध्ये दूषितता, जसं की पाणी तुंबलेल्या ठिकाणी असतं. तर यामध्ये मुख्यतः परिवाराने काळजी घ्यायची म्हणजे भांडे वगैरे स्वच्छ धुवा, ओले कपडे मुलांना घालायला देऊ नका जेणेकरून आजाराचा प्रादुर्भाव, जसे स्किन डिसीज आहे ज्याच्यामध्ये बुरशी हवेतील आर्द्रतेमुळे वाढत असते, तर त्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. ग्रामपंचायतीनुसार वेळोवेळी तुम्ही धुरीकरण जे असतं गावामध्ये केलं जातं ते करून घेतलं पाहिजे. मुलांना वर्षातनं एकदा तरी तुमच्या ज्या जवळचे PSC आहे किंवा तुमचे जे फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही वारंवार चेक करून घेतलं पाहिजे. या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, बेसिक काळजी तुम्ही घेतली पाहिजे पावसाळ्यात. म्हणजे थोडक्यात मुलं आजारी पडलीच पाहिजे नाही यासाठी कुटुंबाचा देखील खूप मोठा वाटा त्यामध्ये असतो. अनेकदा काही प्रकार आपल्याला अशाही पद्धतीचे बघायला मिळतात की त्या मुलाला किंवा व्यक्तीला एखाद्या आजाराची लक्षणं चालू होतात, पण ती लक्षणं चालू झाल्यानंतर पटकन त्या कुटुंबाच्या लक्षामध्ये साधारणतः येत नाही. एखाद्या वेळा जुलाब, उलट्या अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकार चालू होते. मग यावेळी त्या कुटुंबाच्या लक्षात येत नाही आणि मग होतं काय, तो आजार थोडा वाढत जातो. मग असा जर आजार वाढत गेला तर यावेळी नेमकी कुटुंबानं काय डिसिजन घ्यावं असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात अगोदर तर जवळच्या डॉक्टरांकडे जायला हवं, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. जरी मुलांमध्ये कमी लक्षणे दिसली, सर्दी आहे, खोकला आहे किंवा वॉमिटिंग आहे, पोट दुखतं आहे, असले लक्षणं दिसले, डायरी असला, तर सगळ्यात अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य ते उपचार चालू करावेत. घरगुती उपायाने मुलांचं अजून वाढणारच आहे. त्यामध्ये मुलांना गॅस्ट्रायटिस बसू शकतो. अगदीच जर तुम्ही दुर्लक्ष केलं, घरचेच औषधं दिले किंवा यूट्यूबवर बघूनच उपचार केले, तर या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. आणि आता तुम्ही जसा उल्लेख केला घरगुती उपचार, यूट्यूबवर बघून वेगवेगळे प्रकारचे उपचार आजही केल्या जातात. याबद्दल डॉक्टर साहेब तुम्हाला काय वाटतं की ते कितपत योग्य आहे? सोशल मीडियावरचे वेगवेगळे व्हायरल होणारे उपचार बघून आणि ते घरातल्या घरात करतात, बरेच करतात. आता काय यामागे तथ्य आहे? मुळात तुम्ही घरगुती उपाय जर करत असणार तर त्यामध्ये जर सर्दी आहे तर तुम्ही मुलांना वाफ द्यावी. जर मुलांना उलट्या किंवा लूज मोशन्स होत आहेत तर त्यामध्ये ORS वगैरे द्यावे. पण हळूहळू हे लक्षणं वाढत आहेत हे तुमच्या पण लक्षात यायला पाहिजे. जसं की लहान बाळ आहे, ती रडतंय पण त्याच्या डोळ्यात पाणी नाहीये, 4 ते 5 तास झाले पण त्याने शी वगैरे केली नाही, तर या गोष्टी पालकांनी लक्ष घेऊन लगेच आपले जे जवळचे डॉक्टर आहेत किंवा PSC तुमच्या ग्रामीण भागात जे असते तिथे जाऊन तातडीने जे उपचार घेता येईल ते घ्यायला पाहिजे. घरगुती उपायांमध्ये सर्दी झाली, तुम्ही हळदीचं दूध घ्या, खोकला झाला त्याला वाफ द्या, किंवा जे नॉर्मल सलाईनचे नेझल ड्रॉप्स असतात ते तुम्ही लहान बाळामध्ये वापरू शकता. यापेक्षा ओव्हर द काउंटर जाऊन मेडिसिन घेणे, कुठले अँटीबायोटिक वापरणे हे बाळांना किंवा अडल्टलाही कधी कधी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या गोष्टी न करता डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोष्ट करायला नको. थोडक्यात कुठल्याही आजाराचं जर आपल्याला जाणवलं तर आपण नक्कीच आधी आपल्या जवळील डॉक्टराचा सल्ला घेणं. तुम्ही डॉक्टर क्षेत्रामध्ये काम करत आहात दोघं पण, नेमकं डॉक्टर बनण्याचा तुमच्याकडं काय हेतू होता किंवा तुम्हाला असं का वाटलं डॉक्टर बनायचं, काय सांग? मुळात आमच्या परिवारामध्ये खूप सारे डॉक्टर्स आहेत. हा जो वारसा आम्हाला लाभलेला आहे तो आमच्या आजींपासून लाभलेला आहे, ज्या की वैद्य होतात. त्यानंतर आजोबांनी काही काळ तो वैद्य असण्याचा हे केलं ज्यावेळेस ते आर्मीमध्ये भरती झाले. त्यानंतर आमच्या वडिलांनी आणि काकांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून याच्यामध्ये
तो वारसा पुढे नेला आणि त्यांचीच प्रेरणा आम्हालाही भेटली की हा वारसा हा पुढे नेला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला समाजाची सेवा करता येईल. जे एक सुख आहे या सेवेमध्ये ते एक वेगळ्याच प्रतीचं आहे, हे आम्हाला आमच्या परिवाराकडनं कळलेलं आहे. त्याचमुळं या डॉक्टरकी व्यवसायामध्ये आम्ही आहेत बऱ्याच वर्षापासून. आमच्या वडिलांनी हे हॉस्पिटल 1991 साली उघडलेलं आहे आणि त्यांच्या देहांतानंतर मला ते भाग्य लाभलं की मी तो वारसा पुढे नेऊ शकतो, असं आहे. म्हणजे थोडक्यात वडिलांची परंपरा तुम्ही पुढे चालवताय आज असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. एक त्यांचा वारसा होता, तो वारसा तुम्ही आजीपासून मिळालेला वारसा तुम्ही आजपर्यंत त्या ठिकाणी चालवताय. मॅडम तुमच्याकडे येतो. तुमचं ज्यावेळी लग्न वगैरे झालं, लग्नाच्या आधी असं काही प्लॅनिंग होतं का तुम्हाला डॉक्टर बनायचं, की लग्नाच्या नंतर तुमचं प्लॅनिंग झालं, काय सांग? लग्नाच्या आधीच होतं. म्हणजे माझं फॅमिली बॅकग्राऊंड काही डॉक्टर पेशाचं नव्हतं. माझे वडील बिझनेसमॅन आहेत, माझी आई हाऊसवाईफ आहे आणि आमच्या कुठल्या घरामध्ये कुणीही डॉक्टर नव्हतं. पण माझ्या आजोबांचं स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हायला हवं. तर तेच स्वप्न मीही बघितलं. मलाही वाटलं की मी डॉक्टर बनू शकते. वडिलांनी मला पाठिंबा दिला, आजोबांनी दिला, मला शिकायला पुण्याला पाठवलं. अशा रीतीने मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यानंतर यांनी मला सपोर्ट केला की त्यांनी मला पुश केलं की तू प्रॅक्टिस कर. मग मी संभाजीनगरमध्ये आले. त्यानंतर मी माझ्या हॉस्पिटलमध्ये 2-3 वर्ष ड्युटी केली. काही ICUला केली, काही जनरलमध्ये केली, काही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला गेली. एकंदरीत सर्व प्रकारचं नॉलेज गॅदर केलं. त्यानंतर मला कळालं की मला एक स्पेसिफिक गोष्टीमध्ये मला माझा डॉक्टर पेशा पुढे न्यायचा आहे. तर तो मी ठरवला की मी गायनेक आणि ऑप्समध्ये करायला हवं, स्त्रीरोग तज्ज्ञामध्ये. त्यानुसार मी माझ्या एका जवळच्या म्हणजे माझे मेंटॉर म्हणावं किंवा माझ्या डॉक्टरांना भेटले. त्यांच्याकडे जाऊन मी 3 वर्ष शिकले गायनेक ऑप्स काय असतं. तिथे 3 वर्ष दिल्यानंतर इथे माझ्या सासऱ्यांच्या हॉस्पिटलमध्ये मला तो चान्स मिळाला. माझा अनुभव वाढला. माझा अनुभव वाढला, माझे पेशंट्स वाढले आणि या प्रवासात माझा डॉक्टरकीसाठीचं जे प्रेम आहे ते वाढत गेलं. असा एखादा प्रसंग सांगा की ज्यावेळी तुमच्याकडे एखादं पेशंट आलं आणि ते पेशंट आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय तुमचे उपचार होते ते सगळे केल्यानंतर त्या पेशंटला बरं वाटायला लागलं आणि मग तो पेशंट तुम्हाला आशीर्वाद देऊन जातोच, बरोबर आहे. असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतो का की हा पेशंट माझ्या कंटिन्यू लक्षात राहिला? हो, नक्कीच. एक पेशंट होता माझ्याकडे आलेली. त्या मुलीला डाऊन सिंड्रोम आहे आणि तिची आई तिच्याकडे घेऊन आली, माझ्याकडे घेऊन आली की काहीतरी करा मॅडम आणि हिची ट्रीटमेंट करा, हिला मूलबाळ होत नाही आहे. आणि आमच्या कम्युनिटीमध्ये मी नाव नाही घेणार की असं बोलतात की जर लवकर 1-2 वर्षात मूलबाळ झालं नाही तर प्रॉब्लेम येतो काहीतरी. असं ते बेसिक म्हणजे लोकांमध्ये एक म्हणजे लोक घाबरतात त्या गोष्टीला. तर त्यांना मी समजावलं 2-4 महिने आपण ट्रीटमेंट करू, मुलीचं अगोदर पाळी व्यवस्थित करू, त्यानंतर आपण गर्भ राहण्याची ट्रीटमेंट करू. तिचे प्रॉब्लेम्स होते बरेच, ओबेज होती मुलगी, तिचं आपण वेट लॉस करू, मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू. त्या आईने तिला 2 वेळा संभाजीनगरला नेलं. तिथे तिचं IVF झालं, नंतर तिचं IUI सुद्धा झालं. 2-3 वेळा सगळं फेल गेलं. इथे आपण फक्त ट्रीटमेंट करून तिचं अवघ्या 5 महिन्यांमध्ये तिचा वेट लॉसही झालं, तिला गर्भही राहिला. तर ती आई इतकी खुश झाली की ती अक्षरशः रडून पाया पडायला लागली. तर ते मला नकोसं वाटलं की पेशंट आहे आणि पेशंटसाठी आपण काय हे पेशंटलाच माहिती. पण मला तो एक आनंद झाला की आपल्यामुळे कोणाचं तरी चांगलं झालं आणि ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. म्हणजे असे अनेक प्रसंग तुमच्यासोबत घडलेच असतील की ज्या उपचार झाल्याच्या नंतर पेशंट ज्यावेळी तुम्हाला म्हणतो की खरंच तुम्ही जे उपचार केले ते खूप छान पद्धतीने केले आणि त्यांना आनंद झाला की पेशंट बरा झाल्यानंतर डॉक्टरलाही तितकाच आनंद त्या ठिकाणी होत असतो. डॉक्टर साहेब तुमच्याकडे येतो. तुम्ही मगाशी सांगितलं या व्यवसायात वारसा पद्धतीनं तुम्ही आला, बरोबर. तुम्हालाही वेगवेगळ्या प्रकारचे काही अनुभव आले असतील. मी तुम्हाला या सगळ्या डॉक्टर की प्रक्रियेमध्ये आल्यानंतरचे अनुभव न विचारता शिक्षणातले काही अनुभव मी तुम्हाला विचारतो. तुम्ही शिक्षण घेत असताना, तुम्ही कुठं शिक्षण घेतले मला पूर्वकल्पना नाही, पण तुम्ही शिक्षण घेत असताना असं कधी वाटलं का की डॉक्टर की पेशा निवडायला नाही पाहिजे, असं कधी वाटलं का? नाही, असं कधीच नाही वाटलं. कारण मुळातच ते लहानपणीपासून म्हणावं किंवा रक्तातच आहे की डॉक्टरच बनायचं आणि
समाजाची सेवा करायची. हा. असं शैक्षणिक क्षेत्रात असताना तर कधीच नाही वाटलं की नको बाबा हे इतकं हेक्टिक शेड्यूल आहे, बरोबर. सगळे दिवसभर तुम्ही प्रॅक्टिकल्स थेरटिकल्स वगैरे याच्यामध्ये असतात, हे सगळं करून संध्याकाळी थकल्यानंतर एक वेगळंच समाधान असतं की नाही आपण चांगलं करतोय आणि आपली लेगसी पुढे घेऊन जातोय. म्हणजे आपले ग्रोथ दिसल्यानंतर माणसाला त्या ठिकाणी आनंद होतो बरोबर. आणि मग आपण त्यात कंटिन्यू साधारणतः करत असतो. बरोबर. आता गोरगाव बाजारमध्ये तुमचं बऱ्याच दिवसापासून हॉस्पिटल या ठिकाणी आहे. बरोबर. आसपासच्या खेड्यातील बरेच रुग्ण तुमच्याकडे या ठिकाणी येत असतात. हो. मगाशी मॅडमनं सांगितलं एक प्रसंग की त्यांना त्या रुग्णानं समाधान व्यक्त केल्यानंतर मोठा आनंद त्या ठिकाणी झाला. हा सगळा भाग करत असताना आपण एका व्यवसायात आहे हम्म. आणि तो जो व्यवसाय आहे तो जनसेवेचा व्यवसाय आपण म्हणायला हरकत नाही, बरोबर आहे. तर हा सगळा भाग करत असताना तुम्ही कुटुंबाला कसा वेळ देता? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या व्यवसायामध्ये वेळ देतो, व्यवसायामध्ये वेळ दिल्यानंतर कुटुंबाला वेळ दिला जात नाही आणि त्यानंतर जी मुलं असतात कुटुंब व्यावसायिकाची बऱ्याचदा ती एखाद्या वाईट वळणाला जात असतात. मग तुम्ही हे सगळं सांभाळून कुटुंबाला कसं वेळ? मुळात हा जो पेशा आहे, हा जो व्यवसाय आहे, याच्यामध्ये वेळच नाहीये. कारण पेशंट कधी येईल, काय इमर्जन्सी येईल सांगता येत नाही. कारण आमचं रेसिडेन्स आणि हॉस्पिटल एकाच ठिकाणी असल्यामुळे लोकांना माहिती असतं आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये की डॉक्टर इथं 24/7 अवेलेबल आहे. त्यामुळे कधी वेळेवरती फॅमिली सोबत जेवण नाही होत, कधी आई सोबत जेवण नाही, भावासोबत जेवण नाही होत. तर एवढं माझा परिवाराचा खूप पाठिंबा आहे मला की ते तेवढे समजूतदार आहे की आपण जो पेशा निवडलेला आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सॅक्रिफाईस कराव्याच लागणार आहेत. तर कधी आई सांभाळते, कधी माझी धर्मपत्नी सांभाळते. असं करून आपण आपल्या परिवाराला जसा वेळ देता येईल, जसा टाइम सोबत घालता येईल तसा आम्ही घालवतो. पण त्यांची कधी तक्रार नसते कारण की त्यांना माहिती आहे की यांनी हा जो निस्वार्थ सेवा आपण जी निवडलेली रुग्णांची याच्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहे सॅक्रिफाईस कराव्याच लागणार आहेत आपल्याला. याचं श्रेय मी माझ्या कुटुंबालाच देईन की ते मला खूप समजून घेतात या बाबतीत. आता जसं तुम्ही कुटुंबाला श्रेय दिलंय त्यातनंच पुढचा जो भाग येतो की मगाशी मी उल्लेख केला की तुमच्याकडे बऱ्याच खेड्यापाड्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट साधारणतः येत असतात. या सगळ्या पेशंट लोकांना किंवा तुमच्याकडे येणाऱ्या त्या नागरिकांना जर काही सल्ले द्यायचे ठरले तर काय सल्ला तुम्ही त्यांना देऊ शकता आरोग्याविषयी? काय द्या? सर्वात महत्वाचं तर तुमचं निरोगी आरोग्य असणं, तुमची जे स्वास्थ्य आहे ते निरोगी असणं हेच यामध्ये महत्वाचं असतं. त्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी करायच्या आहेत, तेच थोडंसं लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामध्ये काय आहे, सकाळी तुमची जी दिनचर्या तुमची जी आहे ती योगापासून सुरू झाली पाहिजे, व्यायामापासून सुरू झाली पाहिजे. त्यानंतर तुमच्या आहारामध्ये पौष्टिक आहार जे आहेत, जसं की मागं मी तुम्हाला सांगितलं की काय काय पौष्टिक आहार पाहिजे. आणि मोस्टली जे आहेत ओल्ड एज जे वयस्कर लोक आहेत त्यांनी घ्यावयाची काळजी म्हणजे यांचं चालणं फिरणं बंद नाही झालं पाहिजे. यांचं चालणं फिरणं जेव्हा बंद होतं की त्यावेळेस त्यांना गुडघ्याचे आजार, पाय दुखणे, टाच दुखणे, मग ते हळूहळू ते सगळं कमी करत एकाच जागी बसून राहतात. तर ह्या गोष्टी यांनी जर दिनचर्यामध्ये ठेवल्या तर हे जे गुडघ्याचे आजार, कंबरदुखीचे आजार हे होणार नाहीत. आणि बाकीच्या आहारांमध्ये तुम्ही काळजी घेतली तर तुमचं जे निरोगी आयुष्य आहे ते नेहमी चांगलंच असणार. खूप छान पद्धतीनं तुम्ही सल्ला देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मॅडम तुमच्याकडे येतो एका प्रश्नाकडे, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. बऱ्याचदा असं होतं की पालक मुलींना बाहेर शिक्षणाला पाठवण्यासाठी घाबरतात. तुम्ही मगाशी मला सांगितलं की लग्नाच्या अगोदर तुम्ही डॉक्टरकीचं शिक्षण घेत होता. जी पालक मुलींना बाहेर शिक्षणाला पाठवण्यासाठी घाबरतात त्यांना तुम्ही काय सजेस्ट करू शकता? आणि ज्या मुली बाहेर वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतात त्यांनी ते कसं घेतलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम तर मी म्हणेल की पालकांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवायला हवा. जर मुलींमध्ये जिद्द असेल की मी हे करून दाखवणार आणि मला हे करायचं आहे, तर तुम्ही तेवढा विश्वास ठेवून त्यांना बाहेर पाठवा शिकायला आणि त्या संधीचं ते सोनच करतील. स्पेशली आजकालच्या मुली इतक्या ॲडव्हान्स झाल्यात, म्हणजे इतक्या हुशार आहेत की त्या सगळ्या गोष्टी स्वतः मॅनेज करू शकतात. त्यांना दुसऱ्या गुणाची गरज नाही, त्या निर्भर राहू शकत नाही. आजकालच्या मुली खूपच इंडिपेंडेंट आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक संधी द्यायला हवी. एवढंच माझं म्हणणं आहे की
मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करा, मुलींना बाहेर पाठवा, मुलींना जग बघू द्या, तरच मुली शिकतील, स्वतःचंही संरक्षण करतील आणि आईवडिलांचंही नाव मोठं करतील. खूप छान संदेश तुम्ही मुलींसाठी या ठिकाणी दिलाय. तर माझ्यासोबत होते डॉक्टर विवेक अधिकार आणि डॉक्टर सोनल अधिकार. खूप छान प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली. त्यांचे अनुभव देखील माझ्यासोबत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शेअर केले. आणि या मुलाखतीतून मुख्य भाग आपल्याला जो घ्यायचा असेल तर तो पावसाळ्यात घ्यावयाची जी काळजी होती, आहार कसा आपण घ्यावा, किती सात्विक आहार आपण घ्यावा आणि डायरेक्ट आपण मेडिकलवर न जाता कुठल्याही डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय कुठल्याही टॅबलेट्स पेनकिलर आपण घेऊ नये, हा देखील भाग त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी सांगितला. दोघांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.